तर VMP लिहितो की XYZ लिहितो, तर GSP लिहितो, तर शुभे लिहितो, तर एक बेवडा लिहितो, 90 घेऊन लिहितो, की ABCD लिहितो. नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. आजकाल लई नव्या लाटा येत आहे. कॉकरोच पार्टीची लाट, VMP ची लाट, आणि तुम्हाला चांगलंच माहिती दुनिया कशी आहे. ज्याची लाट त्याची. तो जितने भी कॉकरोचेस अभी इस लाइव को देख रहे हैं वो तुरंत बीजेपी के अकाउंट पर जाकर उन्हें अनफॉलो करें. कॉकरोच जनता पार्टीचा वारा देशभरामध्ये पसरलाय मित्रांनो. पण अशीच अजून एक लाट आलेली आहे आपल्या महाराष्ट्रात. आता ते काय तुम्ही बघाय. तर OMP लिहितो. VMP ने केले कष्ट म्हणून त्याचे फॉलोअर्स वाढले फास्ट. तुम्ही करीत नाहीत कष्ट, अजून बी खातात एकामेकाचं उष्ट. कसे होणार तुम्ही दष्ट पुष्ट. ए काय होतंय ला, अडकलं कस काय? गांठीवर वायर पडली वाटतं वाऱ्याने. मागच्या वर्षी ते यू प्यू क्यू का कुक्कू हे असले येडे बघायला भेटले होते. आता त्याच्यापेक्षा महा येडे आबाळे प्लेस आलेत. हे डायरेक्ट आबाळे पत्ता कविता करून. तर आर्यम, VMP दादा आपल्याला सपोर्ट करेल असं तू काही लिहिलेलं आहे का? VMP दादा आपल्याला सपोर्ट करेल असं तू काही लिहिलेलं आहे का? अरे त्याचे आता स्टार चमकले, तो चांगला प्रसिद्ध झालेला आहे. तुम्ही लगेच त्याला आत्ताच सपोर्ट मागायला लागले. हे कंटेंट क्रिएटर लोकांचं पण लय कठीण आहे मित्रांनो. जरा फेमस झाले, प्रसिद्ध झाले, मग यांचे जे फॅन्स आहे यांना असं त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन नाही घेऊ वाटत. यांना डायरेक्ट त्यांच्याकडनं ब्लू प्रिंट फुटप्रिंट जे आहे ते पाहिजे असतं फोटो व्हायला. VMP दादा, की झालोय तुझा पॅन मी सांभाळून मला घेशील का? जसा तू महाराष्ट्रात चमकतोय तसा चमकायचा चान्स मला देशील का? तू हात धरलास तर उंच भरारी घेईल दादा मी. हा, ह्याच्या एकट्याचा हात धर आणि बाकीचे काय करतील, बाकीचे पाय धरतील हे जे फॅन्स लोक. तर VMP दादा, की झालोय तुझा पॅन मी सांभाळून मला घेशील का? मी काय म्हणतो, फॅन आहे, फॅन सारखं वागलं पाहिजे ना. लगेच सपोर्टची भीक, हे कितपत बरोबर आहे? नुसतं VMPच काय, असे प्रत्येक क्रिएटर इन्फ्लुएन्सरच्या DM मध्ये असे फॅन्स असतात ज्यांच्या काय जास्तच अपेक्षा असतात त्यांच्या आवडत्या इन्फ्लुएन्सर क्रिएटर कडनं. ज्यांना फक्त अटेन्शन नको, सपोर्ट बी पाहिजे, फॉलोबॅक पण पाहिजे, लाईक पण पाहिजे स्टोरीला, स्टोरी रिमेन्शन पण पाहिजे. नाही केलं तर डायरेक्ट अनफॉलो कर, अनफॉलो. आणि इथं बी तेच चाललंय या व्हिडिओ मध्ये. VMP कडून मार्गदर्शन, इन्स्पिरेशन नकोय. आमचा डायरेक्ट हातच धर, आम्हाला रस्ता दाखव. अरे हात धरून चालायला काय तो तुमचा फादर आहे? हॅव सम सेल्फ रिस्पेक्ट यार. तू हात धरलास. तो बाजूचा तर फुल एन्झायटी मध्ये गेलाय. कुठे याच्या नादी लागलो आणि या व्हिडिओ मध्ये आलो, उभा झालो याच्या. अरे गायब, टेलिपोर्टिंग भाई. मार्वल युनिव्हर्स सारखं झालंय. तर आता हे गायब झाले तर झाले कुठं? काय बोलणार ही VMP बघून? दिस इज बियॉन्ड सायन्स. पण अनफॉर्च्युनेटली मित्रांनो त्यांनी इथे एक कमेंट केलेली आहे विचित्र. सदैव तुमच्या सोबत असेल. काय बोललाय देव? VMP ते लॉर्ड VMP ही एक जर्नीच वेगळी झाली आता. चला नेक्स्ट. रक्षक बनून पर्वत जणू खंबीर उभा आहे, कचलेल्या मनाचा तो धीर उभा आहे. अरे तो धीर संपला, खपला तो व्हिडिओ बघून. हे येडे कुठले ते VMPच्या आवाजावर लिपसिंग करताय. एवढं तर तोंड फाडून तो स्वतः VMP सुद्धा बोलला नाही हा डायलॉग. तेवढा हा बोलतोय. जीवनाच्या रणांगणात अजून पराभव झाला नाही. काय हे सगळं सहन करत बसलाय VMP बघून काय माहिती. त्याची सहनशीलता बघून यार खरंच मानणं पडेल त्याला. कसं काय सहन करतोय असलं बघून तो. रक्षक बनून पर्वत जणू खंबीर उभा आहे, कचलेल्या मनाचा तो धीर उभा आहे. जीवनाच्या ओ रणांगणात बाबा, आता अजून त्याच्यापेक्षा गंदी ओव्हर ऍक्टिंग करतोय. कसं जमतंय? नाकामध्ये हिंग गेल्यासारखं नाक फुगलंय. अरे कविताच आहे, एवढं काय ताकद लावतोय? नॉर्मली बोलू शकला असता. कॅलिफोर्नियाच्या समुद्रात सी लायन्स असतात बघा, ते असेच नाक फुगवता. कचलेल्या मनाचा तो धीर उभा आहे. या सगळ्यात त्या बिचाऱ्या VMPची काही चूक नाही. हे जगच लई क्रूर आहे. तुम्ही किती चांगलं कंटेंट बनवा, याच्यावरती क्रिंज कॉन्टेंट बनवणारे जे लोक छपरी आहेत हे तुटून पडतात त्याच्यावरती, तरसासारखे तुटून पडतात. कोणी काही नवीन केलं लगेच सगळ्यांना त्याच्यावरच बनायचं असतं. एवढे सारे लिहितो वाले आले, तुम्हाला सांगतो 2026च्या आधी कोणी लिहितच नव्हतं. हे सगळे एक साथ आता लिहायला लागले VMP सोडून. तर GSP लिहितो की आता थांबायचं नाही, स्वप्नांना उंच भरारी द्यायची आहे, जडणाऱ्यांच्या नजरेसमोर स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. हे बघ भाऊ, स्वतःची वेगळी ओळख कस काय निर्माण होणार जर तुम्ही सगळं त्याच्यावानीच करणार आहे. या भावने छान लिहिले, बोलले, नो डाऊट.
पण पॉजेस घेणं, व्हिडिओची कलर ग्रेडिंग, एडिटिंग सगळं त्याच्यावरच करायचंय. असं कसं इतिहास रचणार हो? अरे मी काय म्हणतो, ऍटलीस्ट युजर नेम ठेवण्यात तरी जरा क्रिएटिव्हिटी दाखवा. सगळ्यांनाच पुढे लिहितोच लिहायचंय. एकतर्फी प्रेम माझं एकतर्फी भावना, ती मला गावना आणि तिला मी गावना, नुसता पृथ्वी हेलपाडा झाला आमचा. हा आता हे बघा, VMP लिहितो आहे ना, तर यांनी काय केलंय बघा, सूप सूप याच्या तोंडात टाका तूप. प्रत्येकाला नावाचं शॉर्ट फॉर्म करायचं आणि त्याच्या पुढे लिहितो टाकायचंच आहे. अरे ते ऐकायला बोलायला तरी चांगलं वाटलं पाहिजे ते युजर नेम. हा सूप लिहितो, हे बघा हे गा लिहितो गा. हा आणि सगळ्यांना डायलॉग पण ढापायचे एकमेकाचे तेच तेच. ती मला गावना आणि तिला मी गावना, मला ती गावना आणि तिला मी गावना, तिला मी गावना मला ती गावना. ती घावना मला ती घावना. अरे तुम्ही सगळे मला का घावताय माझ्या फीड मध्ये? तुम्ही मला नका घाव माझ्या फीड मध्ये, माझ्या फीडची आई बहीण. नेक्स्ट, एका टप्पे प्रेम आहे माझं, एका टप्पे भावना आहे माझी. दोन तर्फे दात तुझे, म्हणून तुझी दोन दात बघून सोडून गेले तुला चेट्या. अरे वा. आता काय दोन तर्फी दातांचा लव बाईट घेतो का त्याच्याकडून? कसे कसे नमुने अरे हे बघून ते VMP ला रायटर्स ब्लॉक लागेल. तुम्हाला सांगतो, कॉकरोच पॅरासाइट जे काय म्हणताय ना आपल्याला, ते ऍक्च्युअली काहीच नाही यांच्या समोर. हे आहेत रिअल पॅरासाइट्स. देशाला खतरा छपरींपासून 4 वर्षापासून तुम्हाला बोंबलून सांगतोय मी. पण जाऊ द्या, मला चांगलं कॉन्टेंट भेटतोय. त्या आई झाल्या पोरीनं माझं एकच सांगणं आहे, जर तुमची प्रेमात साध्याची लायकी नसेल ना, तर एखाद्याचं आयुष्य बरबाद करू नका. तुमच्या त्या टाइमपासच्या मुलं आहे ना, एखाद्या पोराचं आयुष्य बरबाद होतं. साल्या सुधरा. शांत हो जाओ, काम डाऊन लावूया. याने तर कविता करायच्या ठिकाणी रेज बेटिंगच केली पोरींना. ह्याची जरा समजूत काढा पोरींना. हा एक ट्रॉमा रिस्पॉन्स आहे. त्या आई झाल्या पोरीनं माझं एकच सांगणं. असं वाटतं याने सगळे VMPचे एकतर्फी विरहचे व्हिडिओ एकत्र बघितले आणि त्यातले सगळी ती एनर्जी शोषून घेतली VMPची. VMP त्याच्या कवितामध्ये सॅड रोमॅन्टिक ऍटिट्यूड दाखवू शकतो, पण राग तो कधीच दाखवू शकत नाही. तर त्याच्याकडचा राग हा दाखवू राहिलाय. तू सोबत असल्यावर सारं काही ठीक होतं, तुझ्या विना कसा होईल या जीवाचा गुजारा आता. त्या आई झाल्या पोरीनं गुडगुडीत लिहितो. ठरवलंच नव्हतं, लाख वादळ झेलून पण हे मन कधी हारलं नव्हतं. टीनेज मध्येच याने लाख वादळ झेलले. कंठ फुटाच्या आधीच काय काय तुटले नातं. नाहीतर हे मन कधीच कोणू शकते. हा लाजतो काय आता? खाली बघा म्हणतोय कॅप्शन काय. हा मित्रांनो, एवढे लिहिणारे झालेत, आता कोणाकोणाची कविता ऐकून घ्यायची कळत नाही. माझी तर कॅपॅसिटीच नाही ऐकून घ्यायची. याच्यावर चिडचिड होती मला तर या पोरासारखी. कारण सारखे सारखे सगळे एकाच स्टाईल मध्ये कविता करू राहिले. ABCD लिहितो, XYZ लिहितो. अरे घडी घडी तेच तेच रिपिटेटिव्ह बघायचं तरी कसं? की XYZ लिहितो. प्रत्येक गोष्टीकडे बघण्यासाठी एक विशिष्ट अँगल असतो. तोच अँगल 180 डिग्री फिरव आणि तुझ्या तोंडाला गुच्छन लाव. अरे एवढे कवी झालेत, काय करू एवढं दुःख मी? कुठं सोसू हा दुःख एवढा? पुरं फिलॉसॉफिक ज्ञान कवितामध्ये पोरी उखाणे घेऊन राहिले. अरे मला कविता फोबिया होऊन जाईल प्लीज. चहामध्ये गोड गोड मलाई, गरम गरम चहामध्ये गोड गोड मलाई, मला भेटतोच कशाला जर तुला घरी जायचे असते एवढेच घाई. अरे उखाणे घेणे बी कविता झाली आणि कविता बी अपंग झाली. सगळ्यांनी कविता करा, पण सगळे कवी. मी जातो वनी. नेक्स्ट नमुना, तेलात बुडून काढलेला VMP. कोई में कितने पानी खींच नहीं सकता, दिल में प्यार है पण लिख नहीं सकता. दिल में प्यार है लेकिन लिख नहीं सकता. कागद संपले, एवढे सगळे लिहायला लागले आता. हा काय करणार? वेदर इज बिकमिंग हॉटर आणि त्या ह्याला प्यायला क्वार्टर. अरे जा जा पाखरा, लाखो लाखो प्रणाम. आता कसं आहे माहिती का, नुसतं कवी होऊन चालत नाही, तुमची पर्सनॅलिटी कम्युनिकेशन पण मॅटर करतं. तेव्हा जाऊन तुम्हाला लोक पसंत करेल, तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता. तर असे गल्लोगल्लीत पडले अशी शायऱ्या आणि कविता करताय. एक बेवडा लिहितो. अरे बस रे बुवा, असे अजून किती यार बस. ते इन्स्टा अल्गोरिदमला प्रेग्नंट करून सोडले 2 महिन्यापासून माझ्या. हे सगळं त्या VMP मुळे होतंय, त्याच्यामुळे झालं. त्यांनी सुरुवात केली. मी आधी म्हटलं होतं त्याची काही चुकी नाहीये, पण त्यांनी जेव्हा सुरुवात केलं तिथूनच सुरू झालंय, सगळी लाट तिथून आलेली. आता हे नमुनेले झाले. आता यांच्या लॉर्ड वरती डायरेक्ट VMP लिहितो वरतीच मी लिहितो आता. VMP लिहितो, VMP लिहितो, VMP लिहितो, VMP लिहितो.